स्वामी समर्थ। आज 10 जुलै गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमेचा आपण ज्यांना आपण गुरु मानतो, जे आपले गुरु आहेत, मग ते कोणतेही असो, सगळ्यात पहिले गुरु तर आपले आईवडील असतात। आईवडिलांच्या नंतर जे आपले शाळेतले शिक्षक वगैरे असतात आणि थोडं जाणतेपणी आपण ज्यांना आध्यात्मिक गुरु मानतो त्यांची आज आपण पूजा आराधना करतो। त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता म्हणून काही ना काहीतरी करत असतो। तर आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुंदर असं मी देवांची पूजा केली आणि तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंप्रती कृतज्ञता म्हणून काय करू शकतो, तर आपण गुरु ज्यांना मानतो त्यांच्याबद्दल आपण त्यांचं चरित्र सारामृत वाचणं, त्यांचं नामस्मरण करणं, ह्या गोष्टी करणं, त्याचबरोबर आपले जे काही दुसरे गुरु आहेत त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करणं। तर हे याला आपण गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थानं साजरी करणं असं म्हणतो। आज सकाळी लवकर मी जेव्हा मुलाला स्कूलला पाठवलं त्यानंतर छान अशी दारामध्ये रांगोळी वगैरे काढली। तशी सकाळी छोटीशी जी गोपद्मची आहे, म्हणजे आपण चातुर्मासमध्ये काढतो, तर ती काढलेली होती। त्यानंतर छोटंसं तोरण काढलं, हळदीचं लेपन केलं, कारण की पौर्णिमेच्या दिवशी हळदीचं लेपन आपल्या घराच्या म्हणजे जो काही उंबरा असतो तर त्या उंबऱ्याला करायला हवं। आणि त्यासोबत गुरुवारी देखील, गुरुवारी जरी शक्य झालं नाही तरी सुद्धा महिन्यातला एकदा पौर्णिमेला तरी हळदीचं लेपन आपल्या उंबऱ्याला करणं हे शुभ मानलं जातं। त्यामुळे आपल्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते। हळदीचं लेपन करण्यासाठी आपण हळद, गोमूत्र, गुलाबजल, अत्तर, काही जण पाणी घालतात, तर अशा पद्धतीने हळदीचं लेपन केलं जातं। त्याच्यावरती आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकच्या साईडला 2 रेषा काढायच्या आहेत। त्यासोबतच उंबऱ्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही साईडला कुंकू लावायचं आहे, हळद लावायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत आणि धूप दीप ओवाळून उंबऱ्याची पूजा करायची आहे आणि पाया पडायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी किंवा जेव्हा तुम्हाला म्हणजे गुरुवार असतो किंवा विशेष सण वगैरे असतो त्यावेळी हळदीचं लेपन करणं हे विशेष मानलं जातं। तर आता मी सकाळी हळदीचं लेपन छान असं करून घेतलं। त्यानंतर देवपूजेची तयारी केली। तर देवपूजा जी आहे ती रोजच्यासारखीच केली, परंतु फक्त पौर्णिमा आहे त्यामुळे दुधाने अभिषेक केला आणि पंचामृताने देखील करतात, पण मी आज दुधाने केला होता अभिषेक आणि छान मूर्त्या सगळ्या स्वच्छ करून घेतल्या। त्यासोबतच आपण घराची जशी स्वच्छता करतो त्या पद्धतीने आपल्या देवघराची स्वच्छता देखील केलीच पाहिजे। देवघराची देखील पूर्ण क्लिनिंग करणं किंवा वेळच्या वेळी सगळं काही सामान वगैरे जे आहे ते स्वच्छ करणं। तर असं तुम्ही अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, जसं की आपल्याला माहिती आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण देवीचा देखील उपवास काही जण म्हणून पकडतात। पौर्णिमा म्हणजे उपवास म्हणून पकडला जातो। त्यासोबतच पौर्णिमेच्या दिवशी देवीची उपासना केली जाते। जी आपली कुलदेवी आहे तिची ओटी भरणं किंवा कुलदेवीचा मानसन्मान करणं, कुलदेवीचं दुर्गा सप्तशतीचं पारायण करणं, तर हे आपण पौर्णिमेच्या दिवशी करत असतो। त्याच पद्धतीने सत्यनारायणांचं पूजन करणं संध्याकाळच्या वेळी आणि जे उतरंड आपण भरून ठेवलेली असते देवघरामध्ये, त्यामध्ये जे आपण धान्य भरून ठेवलेलं असतं, मग त्याची आपण परत बदलाबदली करतो। म्हणजे जे धान्य आधीचं आहे ते आपल्या धान्यामध्ये टाकून त्यामध्ये नवीन धान्य भरतो। त्यासोबतच अन्नपूर्णेचे जे तांदूळ आहेत, अन्नपूर्णा माता जे आपण तांदळामध्ये ठेवत असतो, मग छोटीशी वाटी असेल, प्लेट असेल, त्यामध्ये तुम्ही जे तांदूळ घालून ठेवलेली आहे अन्नपूर्णा माता, तर ते पौर्णिमेच्या दिवशी बदललं गेलं पाहिजे। ह्या अशा छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत ज्या की आपण पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो। बरेचसे असे उपाय असतात किंवा बऱ्याचशा अशा सेवा असतात ज्या आपण पौर्णिमेच्या दिवशी करतो आणि ज्यामुळे कितीतरी पटींनी जास्त आपल्याला त्याचा लाभ मिळतो। कारण अशी विशेष तिथी असतात किंवा विशेष असे काही ना काहीतरी मुहूर्त असतात की ज्या दिवशी आपण जेव्हा सेवा करतो त्याचं आपल्याला जास्त पटींनी फळ मिळतं। तर याच्यामध्ये आपण जे देवीची पूजा करायची म्हटलं तर देवीच्या पूजेमध्ये आपण जे देवीची मूर्ती असेल, टाका असेल, त्याच्यावरती कुंकुमार्चन करणं, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती तांदळाने अभिषेक करणं आणि त्यासोबतच कुंकुमार्चन करणं, गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करणं, पौर्णिमेच्या दिवशी आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण पारायण करणं हे शुभ मानलं गेलेलं आहे। देवीची आरती करणं। पौर्णिमा आहे, आता गुरुवारी आलेली आहे, गुरुपौर्णिमा आहे आणि आषाढ पौर्णिमा आहे, म्हणून आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो। तर या दिवशी मी स्वामींना छान असं पाण्याने अभिषेक केला अगोदर, त्यानंतर दुधाने अभिषेक केला आणि जे आपण पठण करतो त्या पद्धतीने पठण वगैरे सगळं करून घेतलं। त्यानंतर आज लक्ष्मी मातेची देखील पूजा केली जाते। तर लक्ष्मी माता म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचा वास म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते असं मानतात। त्यामुळे त्या दिवशी देखील म्हणजे संध्याकाळच्या वेळी करू शकता, सकाळच्या वेळी करू शकता। तर पौर्णिमेला आपण लक्ष्मीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं। तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती मी इथे आता दुधाने अभिषेक करते आहे। नेहमी आपले जे देव आहेत ते भरीव असावे, त्यांच्यामध्ये पोकळ नसावे आणि पूर्ण जे
मूर्ती जी आहे ती पूर्ण बंद असावी, म्हणजे पाठीमागून सपाट नसावी, असे बऱ्याचदा आपण ऐकतो. आणि त्या पद्धतीने आपण म्हणजे जे मूर्त्या आहेत त्यात घेतानाच किंवा जे आपल्याला जेव्हा खरेदी करायची आहे मूर्तीची, देवांची, त्यावेळेला आपण असेच देव घ्यावे जेणेकरून की परत त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला बदल करण्याची गरज पडू नये. तर छान अशी माझी आत्ता पौर्णिमेची पूजा झालेली आहे. मी तुम्हाला पूर्ण देवपूजा दाखवते. गुरुपौर्णिमेची छान अशी सुंदर पूजा पार पडली. आता सेवा झालेली आहे. स्वामी चरित्र सारामृत आणि 11 माळी ह्या एवढ्या जरी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य झालं तेवढं तरी का होईना नामस्मरण आणि अखंड नामस्मरण ह्या गोष्टी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य कराव्यात. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच आपले गुरु दत्तगुरु यांचा आशीर्वाद आपल्या पाठी राहावा आणि आपलं गुरुबळ मजबूत व्हावं यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय शक्य असल्यास पठण करणं. तर हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करावं. नाही तर तुम्हाला जेवढं अखंड नामस्मरण करता येईल श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, षडाक्षरी मंत्राचा अखंड जप करणं याच्याहून मोठं असं काही नाही आहे. कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत वाचन करणं, तारक मंत्र पठण करणं, 11 माळी जप करणं ह्या सगळ्या गोष्टी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण करतच असतो. पण त्यासोबत ते आपण किती मनोभावी करतो हे महत्त्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.